नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्मच्या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा हा जो पदार्थ आहे फोटो बघून तुम्हाला लक्षात आलं असेलच, कारण तो खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे। तर ही आहे सुरळीची वडी आणि याला खांडवी असंही म्हणतात। साधारण ढोकळ्याचाच भाऊबंद आहे थोडासा, पण खूप वेगळ्या पद्धतीने केला जातो आणि खूप वेगळ्या पद्धतीने सर्व पण केला जातो आणि त्याच्यामुळे तो दिसतो सुरेख आणि खावासा वाटतोच आणि गट्टम करण्यासाठी एकदम सोपासा पदार्थ आहे। आणि हा खूप दिवसापासून मला करावा असा वाटत होता, इव्हन खावासाही वाटत होता, पण इथे पर्याय काही नाही आहे आणि वाटतो तितका हा कठीण नाही आहे बरं का। तर सोपा आहे, एकदा करून बघा या पद्धतीने तर नक्कीच करा, तुम्हाला तो सोपाच वाटणार आहे आणि पहिल्या झटक्यात हमखास यशस्वी अशी रेसिपी आहे ही, तर ती खास तुमच्यासाठी। तर काय अगदी सोपं साहित्य लागणार आहे आपल्याला आणि आपला झटपट पदार्थ तयार होणार आहे। साधारण सगळा वेळ धरून आपल्याला अर्धा तास लागणार आहे, म्हणजे करायचा वेळ आणि बाकीची तयारी म्हटलं तर। पण तयारी अशी याला खूप काही खास नाही आणि पदार्थही मोजकेच आहे, बघूयात। तर 1 कप मी बेसन घेतलं, याच्यासाठी अर्धा कप दही घेतलेला आहे। दही आंबट असेल तर जास्त उत्तम, या मेजरमेंटच्या कपाने मी मोजून घेतलेलं आहे। 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। हळद, मीठ, हिंग आणि आलं आणि लसूण, आलं आणि मिरची असं जरा ठेचा करून घेतला इतकंच। तर आधी सगळ्यात आपण बेसन जे आहे ते मी चाळून घेतलं आधीच, तर 1 कप आहे ते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा टीस्पून आपण हळद घालणार आहे, 1 ते 1.5 टीस्पून मीठ घालायचं आहे, थोडंसं हिंग घालायचं आणि या 3 मिरच्या आणि थोडंसं आलं मी हे क्रश अर्थात मिक्सरला नाही केलं आहे, तर खलबत्त्यातच कुटून घेतलं आहे। तुम्ही तसंच करा, छान स्वाद उतरतो याचा ओबडधोबड असलं तर। आणि ते असं मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। नंतर आपण काय करायचं तर अर्धा कप दही घेतले मी आणि 1.5 कप पाणी घेतले। तर तुम्ही 1 कप दही 1 कप पाणी असंही करू शकता, जसं तुम्हाला वाटत असेल त्या पद्धतीने, पण प्रमाण मात्र 2च असायला हवं, म्हणजे 1 कप बेसनासाठी ताक 2 कप असायला हवं, ते महत्त्वाचं आहे। आपण असं सरबरीत छान पातळ ताक करून घ्यायचं आणि मग ते हळूहळू या बेसनाच्या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि आंबट अशी मस्त जी चव येते ना या सुरळीच्या वड्यांना, ती काहीतरी एकदम लाजवाब आणि मस्त असते। त्याच्यामुळे शक्यतो थोडंसं आंबट असं ताक असेल किंवा घरचंही असेल तरीही चालणार आहे, पण मस्त असं छान ताकातली ही सुरळीची वडी फार मस्त लागते। तर आपण हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, कन्सिस्टन्सी एकदम पातळ ठेवायची आहे आपल्याला या पद्धतीने। आणि आता काय होणार आहे, ते मिरची आणि आलं जे आहे ना ते मध्ये मध्ये यायला नको, म्हणजे आपल्या वड्या नीट व्हायला हव्या, म्हणून ना आपण या बॅटरला ना थोडंसं आपण स्ट्रेन करून घेणार आहे, थोडंसं गाळून घेऊया, म्हणजे त्याच्यातली मिरची आणि आलं निघून जाईल, ते त्याच्यात येणार नाही शिजताना। असं हे पातळ बॅटर आता आपलं रेडी आहे, याला काही ठेवायचं वगैरे नाही आहे। सरळ डायरेक्ट आपण कढई किंवा जाडबुडाचं कुठलंही भांडं घ्या, त्या पॅनमध्ये आपल्याला तसंच घालायचं, बाकी त्याच्यात काही घालायचं नाही आहे। आणि गॅस एकदम मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ठेवायचा आहे, अजिबात गॅस मोठा करायचा नाही, नाही तर हे सगळं चुकून जाईल। आणि याला ना सतत हलवत राहायचं आहे। जर आपण याला असं टाकून दिलं आणि सोडून दिलं तर त्याच्या गुठळ्या होऊन ते खराब होऊ शकतं, किंवा गुठळ्या झाल्या तर त्या मोडण्यासाठी खूप प्रॉब्लेम येईल, किंवा आपली वडी करताना आपल्याला ती नीट करता येणार नाही। त्याच्यामुळे याला सतत हलवत राहणं, कंटिन्युअसली करत राहणं हे खूप जरुरी आहे। तर यावेळेला एकदम छान पातळ आपल्याला दिसतं आहे, पण हे असं हळूहळू करत जातं। तर आता साधारण 7-8 मिनटं झालेली आहे आणि मिश्रण हे असं इतपत घट्ट झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, म्हणजे 10 मिनटं होत आलेली आहेत आणि मिश्रण आपलं असं आळत येतं आता। तर ह्या सगळ्या प्रोसेसला एकूण मला 20 मिनटं लागलेली आहेत, म्हणजे तुम्ही 15 ते 20 मिनटं याच्यामध्ये तुम्हाला तितका वेळ लागू शकतो। याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही। साधारण 15 ते 20 मिनटामध्ये ही सगळी प्रोसेस आपली पूर्ण होते, म्हणजे होतेच। त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ तुम्ही देऊ नका, नाहीतर ते खूपच अतिघट्ट होऊन आपल्याला वड्या पाडता येणार नाहीत। तर हे बघा, तुम्हाला आता या वेळेला लक्षात येत असेल, म्हणजे 10 मिनटानंतरची ही वेळ आहे। तर याला एक थोडा ना ग्लेज आलेला आहे बेसनाला, मी जवळून पण तुम्हाला दाखवते। तर एक अशी चमक आलेली आहे या बेसनाला, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित शिजत आलेलं आहे। आता अगदीच थोडा वेळ आपल्याला याला अजून घट्ट होऊ द्यायचं आहे किंचित। आणि अजून एक मी टेस्ट सांगणार आहे, की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे शिजलं हे कसं ओळखायचं, किंवा आपली वडी कशी छान होईल हे कसं ओळखायचं। याच्यासाठी आपण एक छानपैकी एक ट्रिक करणार आहे। तर हे बघा, या पद्धतीने असं घट्ट घट्ट होत आलं तरी आपल्याला याला सोडून द्यायचं नाही आहे, सतत हलवत राहायचं आहे।
खूप त्रास होत नाही, कारण हे मिश्रण एकदम घट्ट नसतं हलवायला, त्याच्यामुळे खूप त्रास होत नाही. आता बघा ही ट्रिक काय आहे, तर आपण या प्लेटला ना हे असं पीठ आत्ता थोडं लावून बघायचं आहे. म्हणजे यावेळेला 15 मिनटं झाल्यानंतर ही प्रोसेस मी केलेली आहे. 15 मिनटानंतर आपल्याला असं प्लेटला ते लावून घ्यायचं, थोडं मिश्रण चेक करायचं आहे. लावून 2 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण ज्याच्यावर आपण सुरळीच्या वड्या करणार आहे त्याला थोडं तेल वगैरे लावून घ्यायचं. तेल अगदीच किंचित टाका, 1 थेंब वगैरे, किंवा नाही लावलं तरीही चालणार आहे. तर एवढ्या मिश्रणासाठी साधारण तुम्हाला 4 ताटं रेडी करून ठेवायला लागतील. आणि हे बघा 2 मिनटानंतर आपण जे ताटलीवर थोडंसं लावलं होतं मिश्रण, त्याच्या अशा छान ते निघून येतं, सुटून येतं. त्याच्यासाठी आपल्याला वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाही. याचा अर्थ आपलं पीठ छान शिजलेलं आहे. तर ही एक मस्त ट्रिक आहे. 15 मिनटानंतर हे असं ताटलीला थोडं लावून बघायचं आणि वडी सुटते का ते बघायचं. जर सुटली तर आपली वडी तयार आहे सुरळीची वडी होण्यासाठी. जर नाही झालं तर अजून 2-4 मिनटं तुम्ही ठेवू शकता ते शिजत. थोडंसं झाकण ठेवा नंतर, पण जास्त वेळ झाकण ठेवू नका, नाहीतर पाणी त्याच्यात पडून ते पातळ होऊ शकतं वाफेमुळे. आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला ट्रेला किंवा ताटलीला लावून घ्यायचं आहे. जितकं फटाफट ही प्रोसेस तुम्हाला करता येईल तेवढं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणूनच आधी आपले ताटल्या रेडी ठेवून द्यायच्या, किंवा ज्याच्यावर तुम्ही करणार असाल ते. तर ताटलीच्या आतून बाहेरून असं दोन्ही बाजूनी तुम्ही याला छान लावू शकता. आधी आतल्या बाजूनी लावून घ्या, मग बाहेरच्या बाजूनी. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही एक ताट 2 वेळेला वापरू शकता. तर माझ्याकडे हा बेकिंग ट्रे मोठा होता, त्याच्यामुळे मग मी याच्यावर जास्त इझी होईल म्हणून मी तसं केलेलं आहे. याला आपल्याला बाजूनी जे एक्स्ट्राचं आहे ते पीठ थोडंसं असं व्यवस्थित लाईनअप करून घ्यायचं आहे. आणि मधून आपल्याला याला काप द्यायचे आहेत. तर तुम्हाला जितक्या लांबीच्या पाहिजे आहेत, जितक्या त्याची रुंदी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही काप करू शकता, किंवा त्या लाईन करू शकता. आणि त्याच्यानंतर एकदम इझिली फक्त तुम्हाला टोक सोडवून घ्यायचं आहे की आपली सुरळीची वडी एकदम छान गुंडाळल्या जाते आणि एकदम मस्त होते. तर ही अशी भन्नाट वडी इतकी सोपी आहे हे तुम्हाला केल्यावरच लक्षात येऊ शकतं. बाकी याच्यासाठी काहीही मेहनत नाही आणि साहित्य पण खूप सोपं आहे, जे आपल्या घरात इझिली अवेलेबल आहे. तर अशी ही 15 ते 20 मिनटात होणारी सुरळीची वडी रेडी आहे आपली. आपण याच्यासाठी फोडणी करूया. थोडं तेल, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता असं सगळं घालायचं आहे. माझं थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे किंचित हिंग जळून गेलं आहे फोडणीत, पण तुम्ही मात्र ती काळजी अवश्य घ्या. फोडणीत मिरची पण अवश्य घाला. थोडासा तिखट खमंगपणा त्याचा छान उतरतो फोडणीमध्ये. आणि मग ही वरतून मस्तपैकी सुरळीच्या याच्यावर टाकायची आहे. थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे, कोथिंबीर घालायची, की आपली सुरळीची वडी तयार आहे. एकदम मस्त लागणारी, लुसलुशीत, मऊ, तितकी सुबक सुंदर अशी ही वडी एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणारच आहे. त्यामुळे लाईक आधीच करून टाका, शेअर पण करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपीज पोहोचवा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया पुढच्या भागात अशा सुंदर रेसिपीसह. नमस्कार.